कुंभमेळा या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधेचा गैरवापर करून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत बनावट वेबसाईट, लिंक किंवा इतर माध्यमांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचं गृह मंत्रालय, भारत सरकार तसेच इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर 14C यांच्या निदर्शनास आलं आहे। तरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, सायबर सेल यांच्या वतीनं नागरिकांना सतर्क राहण्याबाबत आवाहन करण्यात आलंय। सर, महाकुंभ मेळाव्यासाठी जी एक वेबसाईट बनवली आहे ती कुठेतरी चुकीची आहे असं यूपी सरकारने सांगण्यात आलं। आपल्याही सायबर सेलकडून आवाहन करण्यात आले, काय प्रकार आहे? केंद्रीय गृह मंत्रालयाने आणि इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर यांच्याकडून प्रेस नोट रिलीज झाली होती की महाकुंभला जे दर्शनासाठी जाणारे नागरिक आहेत त्यांनी तिथे एक बनावट वेबसाईट काही इस्मांनी तयार केली आणि त्याच्यावरती व्हिजिट करून तुमची राहण्याची, दर्शनाची सोय करण्यात येईल असं सांगून लोकांकडून पैसे घेतले जात आहेत। याबाबत आयफोर्सीच्या निदर्शनास आल्यावरती त्यांनी एक प्रेस इश्यू केली होती। तर त्या प्रेसच्या अनुषंगाने CP सरांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कुंभमेळ्यासाठी ज्या अशा वेबसाईट बनवलेल्या आहेत त्या वेबसाईटवरती आपण चुकीची माहिती किंवा बँकेची माहिती किंवा आपल्या कोणतेही माहिती त्याच्यामध्ये टाकून आपली फसवणूक होईल असे प्रकार चालू आहेत। तर त्यासाठी आपण बळी न पडता जी UP सरकारने जी महाकुंभसाठी त्यांची जी जेन्युइन वेबसाईट आहे mahakumbh.gov.in ह्या वेबसाईटवरती भेट देऊन आपण जर आपल्याला त्या संदर्भात काही अधिक माहिती पाहिजे असेल तर ती आपण घ्यावी। सर, अशा बाबतीत सायबर सेलकडून काय असा आपत्कालीन नंबर असेल किंवा आपत्कालीन तक्रार दाखल करायची असेल तर कोणत्या प्रकारे केली जाते? जर कोणाची अशी आर्थिक फसवणूक होत असेल तर आपण cybercrime.gov.in ह्या वेबसाईटवरती तक्रार करू शकता। तसेच जो टोल फ्री नंबर आहे 1930 ह्या नंबरवरती आपण फोन करून संपर्क साधू शकता। या धार्मिक बनावटीचे जे फेक अकाउंट्स आहेत, फेक पोर्टल्स आहेत, यासाठी आपल्याला हे आव्हान जे करतोय ते आपल्या इथल्या नागरिकांना काय आव्हान? आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी महाकुंभसाठी जर तुम्हाला दर्शनाची व्यवस्था किंवा राहण्याची व्यवस्था या संदर्भात माहिती हवी असेल तर mahakumbh.gov.in या शासकीय वेबसाईटवरती जाऊन आपण त्याबाबत अधिक माहिती घ्यावी।